हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। नमस्कार, हे आहे टायटल न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाचा संदेश। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। असे देवेंद्र फडणवीस का म्हणाले? जहर पीते हैं म्हणजे नेमके काय? जहर म्हणजे दुसरे काही नसून त्यांना जाणीवपूर्वक शिस्तबद्ध पद्धतीने टार्गेट केले जात आहे, हेच त्यांना या वक्तव्यातून सांगायचं आहे। हाच संदेश त्यांना या वक्तव्यातून जनतेला द्यावायचा आहे। मुख्यमंत्री पदावर असताना अनेक महत्त्वाचे निर्णय त्यांनी घेतले, सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांनी घेतली। आजपर्यंत अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, मात्र त्यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेतला नाही। देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण, सारथी संस्था, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ या माध्यमातून मराठा समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, मात्र तरीही त्यांच्यावर टीका होते। सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री, जनतेच्या पसंतीला उतरणारे नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस लोकप्रिय होत असल्याने त्यांना टार्गेट करून चक्रव्यूह तयार केला जातोय। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना त्यांनी निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने काम पार पाडील असे आश्वासन जनतेला दिले होते व त्या शब्दाला ते जागले सुद्धा। त्यामुळे राज्यात लोकप्रिय झालेल्या देवेंद्र फडणवीस यांना चक्रव्यूहात अडकवण्याचे प्रयत्न होत आहेत, मात्र ही पब्लिक है, सब जानती है, हे लक्षात असू द्यावे। पहा संपूर्ण बातमी टायटल न्यूज नेटवर्क सोबत। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। मी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन। अमित शाह यांचं ट्वीट आलेलं आहे, अतिशय बोलकं ट्वीट आहे। भाजपा अध्यक्ष श्री जेपी नड्डा जी के कहने पर ही श्री देवेंद्र फडणवीस जी ने बड़ा मन दिखाते हुए महाराष्ट्र राज्य और जनता के हित में सरकार में शामिल होने का निर्णय लिया है। यह निर्णय महाराष्ट्र के प्रति उनकी सच्ची निष्ठा व सेवाभाव का परिचायक है। इसके लिए मैं उनको हृदय से बधाई देता हूँ। सभागृहाला आणि महाराष्ट्राला मराठा समाजाच्या संदर्भात मी काय केलं नीट माहिती आहे। मराठा समाजाला मी आरक्षण दिलं, या सभागृहाने दिलं, मी मुख्यमंत्री होतो, ते हायकोर्टात टिकवलं, जोपर्यंत मुख्यमंत्री होतो सुप्रीम कोर्टात टिकवलं। त्या ठिकाणी सारखी संस्था सुरू करणं असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कर्ज देणं असेल, या सगळ्या योजना त्या काळामध्ये आपण सुरू केल्या। देवेंद्र फडणवीस मी तुला काय आवश्यक आहे, तुम्हाला बाकीच्यांसारखं समजू नको। तू ब्राह्मणी कावा करायला जाशील, बाकीच्या ब्राह्मणाला काय नाही करणार, तुला सुट्टी नाही, तुला आयुष्यातून उठून पुऱ्या। मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींनी जर असं म्हटलं की मराठा आरक्षणाकरता कुठलाही निर्णय घ्यायचा मी प्रयत्न केला आणि तो प्रयत्न मी थांबवला, तर त्या क्षणी माझ्या पदाचाही राजीनामा देईल आणि राजकारणात देखील निघतो। हम तो भगवान शिव को मानने वाले हैं, इसलिए जहर भी पीते हैं और फिर भी जीते हैं।